संस्थान काळापासून कोल्हापूरकरांच्या नसानसात फुटबॉल हा खेळ खोलवर रुजलाय. पेठापेठात फुटबॉल संघ आणि फुटबॉल खेळाडू आहेत. जिल्ह्यात अनेक शाळा फुटबॉल खेळासाठी लोकप्रिय असून शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमधून खेळलेत, तर काही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. फुटबॉलला पोषक असं वातावरण कोल्हापुरात असल्यानं 1996 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागानं कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रांना मंजुरी दिली आणि त्यानुसार ही केंद्र कोल्हापुरात सुरू झाली. मात्र क्रीडा आणि युवक संचालनालयानं हे केंद्र पुण्यामध्ये स्थलांतर केलंय. याच्या निषेधार्थ लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं क्रीडा कार्यालयासमोर शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांची भेट आंदोलकांनी घेतली. हे केंद्र कोल्हापुरात पूर्ववत सुरू व्हावं यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा उपसंचालक कार्यालयानं प्रयत्न करावा, अन्यथा 1 ऑक्टोबरनंतर जनआंदोलन उभारू असा इशारा आंदोलकांनी दिला. मागणीचं निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांना देण्यात आलं. या आंदोलनात सुहास साळोखे, संजय पडवळे, सुधाकर सरनाईक, सुनील जाधव, केरबा यादव, जयंत मिठारी, राजेंद्र सरनाईक, उत्तम तिवले, अशोक शिरगावकर यांनी सहभाग घेतला होता.